आदिनाथ आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकल सिद्धांत आदिनाथ गुरु सकल सिद्धांत छिंद्र दया
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मथिंद्र तयाचा मुख्य शिष्य मथिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षे वळला गहेनी प्रती गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार जोजविले मथिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षे वळला गहेनी प्रती गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण सकळ विद्यांचे आधिकरण तेही वंदू श्री चरण श्री गुरूंचे आज हरिभक्त परायण श्री कारभारी शंकर कांबळे यांचे चिरंजीव सांगदेव कारभारी कांबळे त्यांच्या या घराची वास्तू शांती निमित्ताने त्यांनी सकाळी 9 ग्रह पूजा केली. किती ग्रहांची पूजा करावी लागते बर का. हा बर का, हसू नका, तुम्हाला खोटं वाटतं काय. 9 ग्रहांची पूजा केली. वैदिक पद्धतीने काही गोष्टी करणं गरजेचं आहे. पूजा केली आणि दुपारून 2 वाजेच्या पुढे त्यांनी हा वैष्णव मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला.
आणि या घरभरणी निमित्ताने या वैष्णव मेळाव्याच्या सांगता कार्यक्रमानिमित्ताने घेतलेला अभंग कुणाचा आहे बरं? अभंग निवृत्तीनाथांचा का ज्ञानेश्वर महाराजांचा? कुणाचा आहे? निवृत्तीनाथांचा अभंग आहे. कुणाचा आहे हा अभंग? का घेतला? कारण श्रावण महिन्यामध्ये सर्व देव येतात, बाकीच्या महिन्यात येत नाहीत. पण श्रावण महिन्याला एक पवित्र महिना आहे बरं का. काय श्रावण महिन्यामध्ये सर्व देव जागे होतात काय, आणि श्रावण महिन्यामध्ये आपले भोलेनाथांचा हा पवित्र आणि उत्तम असा महिना आहे नाही. म्हणून त्या निमित्ताने हा अभंग घेतलेला आहे. जो काही कीर्तनरूपी सेवेचा संबंध आज आला, बरेच लोक जागरण गोंधळ घालतात. वडिलांचं चाललं त्यांचं जागरण गोंधळ पण घालू म्हणे, पण भाऊनी त्यांनी सांगितलं त्याच्यात आणि याच्यात बराच आपल्याला वेळ जाईल, कार्यक्रमाचं नियोजनाला थोडस अवघड होईल. म्हणून आपण फक्त मेळाव्याचा कार्यक्रम ठेवू आणि तो कार्यक्रम त्यांनी स्थगित केला. पुत्र व्हावा ऐसा बंडा, त्याचा तीही लोकी झेंडा. त्यांनी एकट्याने तर माळ घातलीच घातली, बाबांतून अनुग्रह घेतला. मला वाटतं 86 मध्ये घेतला का 87 मध्ये घेतला, मला काही सांगता येतील, पण 86 किंवा 87 मध्येच असला पाहिजे तो संबंध. 87 मध्ये अनुग्रह घेतल्यानंतर हा सद्ग्रस्त आपल्या मेन गेटला बिलारी काकांच्या त्या शिळी विक्रीच्या तिथं काउंटरवर हे बसायचे. तर यांना ध्यानाला बसवलं आणि ध्यानाला बसवल्यानंतर यांना ज्यावेळी अष्टसात्विक भाव झाले तर हे मक्कीचं पोत बगलीमध्ये घ्यायचे, असं उचलून फेकायचे. बगले 1 क्विंटलचं पोत त्या गोडाऊन मध्ये बियाणे विक्री तिथं. आणि नंतर तेव्हा त्यांची ना आपली जेव्हा चुकामुक झाली, बरेच दिवस गेले, मी नेहमी म्हणतो काय पिंपरी म्हणतो एक कांबळे म्हणून भाऊ होता, तो ध्यानाला बसला का तो 1 क्विंटलचं पोत असं उचलून सहज फेकायचा, तो सहज दिसना मुली नाही वैपे भाऊसाहेबांनी. आणि त्या योगाने मग आता दौडला म्हटल्यानंतर तो असं लिंक लागता लागता लागली आणि या दोघांच्या योगाने तिथं 150 ते 200 SRP जवानांना आपण अनुग्रह दिले. किती? 150 ते 200 जवान. आणि ते काही ते महाराष्ट्रातले नाही येत, ते ऑल भारतातले. कुठले आहेत ते? ऑल भारतातले येत. आणि तिथं हा विषय गेला पा. हो, सेवी तो हारच वाटी तो अनेका, सेवी तो हारच वाटी तो अनेका, नका रानभरी विठ्ठल पाऊल समाना, विठ्ठल पाऊल समाना. नामरूपी बीजाचा संबंध त्यांच्या ठिकाणी रुजवला आणि त्यांच्या योगाने त्यांच्या धर्मपत्नी आपल्या ताईंनी अनुग्रह घेतला आणि तो आपल्या वरपे भाऊ वरपे ताई आणि या चौघांनी तिथं या विठूच्या गजर हरी नामाचा या विठूचा गजर हरी नामाचा नामाचा झेंडा त्यांनी त्या दौंड मध्ये कितवा ग्रुप? 7वा ग्रुप पा. आणि काय सांगावं, एक एक पैलवान. आता पहिलेच पैलवान बेजाचे माणसं तिथे काय नाही का. लोकांना असं वाटतं पोलीस डिपार्टमेंट धार्मिक नसतं, लय धार्मिक असतं, पण त्यांचं कर्तव्य कर्म त्यांना तसं करायला लावतं आणि ते कर्तव्य कर्म तसं करावंच लागेल. हो, तुम्हाला कर्तव्य कर्म करावंच लागेल, प्रश्नच नाही का.
आणि ते आपलं कर्तव्य कर्म आहे. माऱ्या शत्रूशी सामोरं जाणं, लढाई करणं, योग्य आयोगाचा विचार करून त्या गोष्टीला सामोरं जाणं आपलं काम आहे. ते कर्तव्य कर्म आहे. भगवंताने अर्जुनाला काका चुलत्यांना मारायला लावलं नाही का? लावलं नाही का? का? कर्म भ्रष्ट झाले होते. मग तुम्ही बंदोबस्ताला जातात तिथं काहीतरी सुख शांतता समाधान समाजामध्ये नाणव म्हणून जातात ना, तिथं होणारच आहे आणि ते करावंच लागेल. अजिबात नाही मार घातली मग आता अजिबात नाही. हो, त्याच्यापेक्षा अजून जागरूक राहायचं आपण. त्याचे अंगणी उतरती काय करायला लावलं? भक्ती मार्गाची रीत दाखवली आणि रीत सांगून मोह घालवून देहाविषयी आणि समाधी लावून युद्ध करायला लावलं. मग कोणती समाधी लावली सांगा आता? आम्ही समाधी म्हणजे ध्यानाला बसणं म्हणतो, पुरून घेणं म्हणतो नाही का? कशी समाधी लावली, कसं युद्ध केलं? अर्जुना दिदली समाधी सवेची घातला महायुद्धी त्रिशुद्धी समाधी मोडे ना. तिन्ही काळामध्ये ती समाधी मोडत नाही. आणि असा बोध हा विचार ही बीज मंत्राची रीत की जो महादेवाने पार्वतीला सांगितला तो बोध भागवतामध्ये 9व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकामध्ये दिलेला आहे. जनार्दन स्वामींना दिला दत्तात्रयांनी. गृहस्थाश्रम न मोडता, कर्म मर्यादेचे उल्लंघन न करता, अजून व्यवहारात वागले तरी तो बोध मलिन होत नाही. मग युद्ध करायचं, मारामाऱ्या करायचं, काही करा, पण युद्ध मारामाऱ्या योग्य अयोग्याचा विचार करून करायचा. योग्य आयोग्य समोर 4 वेळा सांगून ऐकत नसतील ना, खरं आहे ना आपलं, 4 वेळा सांगून ऐकत नसतील ना, त्याला प्रतिकार कराच. नाही झाले आपल्या गावामध्ये मार आहे आणि मग कशाला? आणि यांच्या जवळ रायफली दिल्या आणि नेलं सीमेवर. आता लढाया युद्ध बॉम्ब टाकणं छुप्या रुस्तम पद्धतीनं, त्यावेळी तसं नव्हतं समोरासमोर नाही का? तर तसं नेली ही मंडळी नेल्यानंतर त्या ज्यांनी मारून टाकलं होतं ते तर सज्जच होते बिचारे, पण इकडनं सर्व संपेलं होतं. ही मंडळी नेली तर तिकडनं तो प्रधानी चतुर होता, सेनापती चतुर होता. तो म्हणजे यांचं सर्व सैन्य गेलं आणि हे आले कसे? मग त्याने अशा चक्रा मारल्या आणि न्याल्यानंतर असं न्याल्या त्यांनी काय केलं? त्यांच्या रायफली फेकून दिल्या आणि लगेच टाळ्या वाजवल्या. काय केलं? तर ते म्हणतात हाय हाय तुमने कैसा पैछाना. काय काय? आणि हे सर्व असेच ना, आणि हे काय धर्माचं रक्षण करणार येते ये आणि हा बोध नाही सांगितला आमचा साधू संतांनी. धर्म